आपण प्रोग्राम सुरू करूया सर. हो करा करा सुरुवात. सुरुवात करूया आपण. स्वागत कवी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच निमित्ताने आपण त्याच विषयाच्या कविता आणि गाणे मागवले होते. ऑगस्ट महिना असल्या कारणाने आपण हा विषय ठेवला होता काव्यरंग 8 साठी. मैं अकेला ही चलता था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवा बनता गया. अगदी अशीच कंडिशन आहे आपली. आपले आज मी ई सर्टिफिकेट साठी सगळ्या कवितांचं आणि पूर्ण काव्यरंग 7 पर्यंतचा प्रवास पाहत होते. तर त्याच्यामध्ये असं जाणवलं की आपण जवळपास 35 ते 38 कवींच्या कविता आतापर्यंत सादर केलेल्या आहेत काव्यरंग 7 पर्यंत. आणि हे खूप मोठा ग्रुप आहे, खूप मोठा अचिव्हमेंट आहे आपल्या छोट्याशा ह्या प्रवासाचं आणि प्रयासाचं. त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा विनंती करते की असाच साथ द्या आणि ह्या सुंदर कवितेचा आणि निखळ आनंदाचा आस्वाद घ्या काव्यरंगाला जॉईन होऊन. तर मी पहिली कविता आज देशभक्तीपर कविता असल्या कारणानं एक कवी आहेत, हिंदी कवी आहेत, ज्यांनी जम्मू काश्मीरचं 370 हे कलम जेव्हा काढून टाकण्यात आलं आणि त्याच्या पूर्वी 25 वर्ष अगोदर ती कविता लिहिली होती. ह्या वेटिंग मध्ये की 370 हे कलम कॅन्सल होईल आणि जम्मू काश्मीर हे भारतामध्ये लिगली जॉईन होईल एक स्टेट म्हणून. त्यावर त्यांनी कविता केली होती. तर ती कविता आपण ऐकूया. ती खरोखर सुंदर कविता आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. तर मी ती सादर करते. आपल्या कवितेची कविता सादर करण्यापूर्वी ऐकूया हिंदी कविता. का सबसे ज्यादा खुश नसीब आदमी मैं था जिसने अपनी कविता को संसद में मरते हुए देखा. मैं आज आखिरी बार वो कविता सुना रहा हूं क्योंकि 1 नवंबर को जो हाँ चाहते थे वो हो गया. ये सब बड़े काम 1 नवंबर को होते हैं. हरियाणा भी 1 नवंबर को बना, मध्य प्रदेश भी 1 नवंबर को बना, छत्तीसगढ़ भी 1 नवंबर को बना और 1 नवंबर को जम्मू कश्मीर आजाद हुआ. मैं वही कविता सुना रहा हूं जो 29 साल पुरानी है, लेकिन मैंने बहुत दिन से वो इसलिए नहीं पढ़नी बंद कर दी थी कि होता तो है नहीं, मैं कब तक रो. और मैंने कुछ भी नहीं बदला कविता में, केवल है शब्द को था किया है. जो है था आपको लगेगा अभी 2-3 महीने पहले ही लिखी होगी, लेकिन 29 साल पुरानी कविता है. आज आखिरी बार सुन लीजिए. समय बचेगा और चित्रा जी अनुमति देंगे तो मैं करगिल के शहीदों पर मेरे पास एक छोटी सी कविता है. जरूर सर. मैं कर्नल वीपी सिंह को उसे समर्पित करना चाहूंगा. वो हमारे देश के योद्धा भी हैं. अगर 15 मिनट से आगे चला जाए तो थोड़ा सा मान लीजिए. 370 हटाने में 70 साल, तो 15 मिनट के 17 मिनट 18 मिनट हो जाएं तो इतना तो चलता. काश्मीर जो खुद सूरज के बेटे की राजधानी. हुजूर अब वापस आओ प्लीज. अब आप वापस आ जाओ. अब वापस आओ. अब वापस आओ. हमको पहले कभी नहीं सुने क्या? हम कविता पढ़े और आपके जाने की हिम्मत. बैठ जाएं, बैठ जाएं. ये भारत की संसद नहीं है जिसका मन करेगा उठ के चल देगा. ये आज तक की जुटाई हुई अदब की महफिल है साहब. ये अदब की महफिल है. ये आज तक की दुनिया को दिखाना चाहता है कि भारत में कुछ भी हो, महत्वपूर्ण तो अदब ही है. महत्वपूर्ण तो अदब ही है. काश्मीर जो खुद सूरज के बेटे की राजधानी थी, डमरू वाले शिव शंकर की जो घाटी कल्याणी थी. काश्मीर जो भूमंडल का स्वर्ग बताया जाता था, जिसकी मिट्टी को दुनिया में अर्घ चढ़ाया जाता था. काश्मीर जो भारत माता की आंखों का तारा था. काश्मीर जो लाल बहादुर को प्राणों से प्यारा था. काश्मीर वो डूब गया था
आप इसका वॉल्यूम कम क्यों कर रहे हैं? भी कहाँ से ये कंट्रोल? मैं जैसे ही अपना बढ़ाता हूं ये इसका कम कर देते हैं। लेट मी कंट्रोल। सरकारी माइक तो मेरे साथ ये सलूक करते हैं, आप क्यों कर रहे हैं भाई? बढ़ा के छोड़ दीजिए, बढ़ा के छोड़ दीजिए। काश्मीर वो डूब गया है अंधी गहरी खाई में, काश्मीर वो डूब गया था अंधी गहरी खाई में, फूलों की घाटी रोती थी मरघट की तन्हाई में, फूलों की घाटी रोती थी मरघट की तन्हाई में। ये अग्नि गंधा मौसम अलबेला था, गंधों के घर बंदूकों का मेला था। मैं भारत की जनता का संबोधन हूँ, आंसू के अधिकारों का उद्बोधन हूँ। मैं अविधा की परंपरा का चारण हूँ, भूषण की शैली का अल्प उदाहरण हूँ। इसीलिए दरबारों के दर्पण दिखलाता फिरता था, मैं घायल घाटी के दिल की धड़कन गाता फिरता था, मैं घायल घाटी के दिल की धड़कन गाता। ही कविता जम्मू काश्मीरचं 370वा कलम जेव्हा काढून टाकण्यात आलं तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी आज तकवर म्हटली होती आणि ही खूप मनाला भावली. आणि त्यामुळे आज कवी दिनानिमित्त आणि देशभक्तीपर गीत ह्या आपला विषय असल्या कारणानं मला ही सादर करावीशी वाटली. तर देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, पण देश टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, त्याला सुंदर करण्यासाठी अनेक लोकांचे प्रयास राहिले. आणि देश स्वतंत्र करण्यासाठी कोणी प्रयत्न केला? अगोदर येतात आपल्यासाठी समोर महात्मा गांधी. महात्मा गांधी हा असा चेहरा होऊन गेलेले आहेत, राष्ट्रपिता तर आहेतच, पण आपल्यासाठी असा चेहरा आहेत, असे प्रतिनिधी होते ते की महात्मा गांधी म्हटलं की पूर्ण संग्राम समोर येतं. तर महात्मा गांधींचे जेव्हा स्वातंत्र्य झालं, आता प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेतील मुलांना महात्मा गांधीची जीवन कथा आणि त्यांनी केलेले प्रयत्न यांच्या कवितांनी अगदी पाठांतर करून झाल्या होत्या सगळ्यांचा, आणि त्या कविता पूर्ण मुलांना पाठ होत्या. तर अशीच एक जुनी कविता त्या काळामध्ये शाळामधल्या मुलांच्या होती होती अशी कविता रंजना देशमुख आपल्या समोर सादर करीत आहेत. या कवितेमध्ये त्या पूर्ण महात्मा गांधींचे जीवन प्रवास सांगत आहेत. तर सादर आहे रंजना देशमुख यांची कविता. त्यांची स्वलिखित नाहीये, त्यांच्या शाळेतल्या आठवणीतली ही कविता आहे, त्या शाळेमध्ये गुणगुणायच्या. तर ती कविता सादर आहे महात्मा गांधी यांचा जीवन प्रवासावरची. नमस्कार, मी रंजना देशमुख. नेहमीप्रमाणेच काव्यरंग 8 मध्ये मी एक महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित एक हिंदी गीत म्हणणार आहे. ऐका तर मग. सुनो सुनो ऐ दुनिया वालो, बापूजी की अमर कहानी. ओ बापू जो पूज है इतना जितना गंगा माँ का पानी. सुनो सुनो ऐ दुनिया वालो, बापूजी की अमर कहानी. पोरबंदर गुजरात देश में एक ऋषि ने जन्म लिया. माता पिता ने मोहनदास करमचंद गांधी नाम दिया. बचपन खेल कूद में गुजरा, बचपन खेल कूद में गुजरा, लंदन जाकर विद्या पाई. बैरिस्टर बनकर अफ्रीका वे अपनी धाक जमाई. सुनो सुनो ऐ दुनिया वालो, बापूजी की अमर कहानी. नोआखली में खून की होली हैवानों ने खेली. दया की मूरत बापू से ये पिड़ा गई ना झेली. तन में लंगोटी हाथ में डंडा, होठों पर प्रेम की वाणी.
नगर नगर पैदल फिरता था 80 साल का बुढ़ा प्राणी। सुनो सुनो ऐ दुनिया वालों, बापूजी की अमर कहानी। 30 जनवरी शाम को बापू बिरला घर से बाहर आए और प्रार्थना मंदिर के जाने व धीरे धीरे कदम बढ़ाए। उस दिन होनी अपना रूप बदल कर आई और अहिंसा से हिंसा ने गोली बरसाई। बापू ने कहा राम राम और जग से किया किनारा। जाओ बापू जाओ बापू, रहेगा नाम तुम्हारा। जब तक चमके चांद सितारे, चमकेगा नाम तुम्हारा। जय बापू की जय, गांधी की बोलो सब जन जय गांधी। जय गांधी जय गांधी, जय गांधी जय गांधी। गांधीजी त्या काळामध्ये स्वातंत्र्य सेनानीचा एक चेहरा होते, नाव होते आणि त्यांच्यासोबत अनेकांनी बलिदान दिलं। त्याच्यानंतरही देश उभारण्यासाठी अनेकांनी कष्ट केले। तर रंजना देशमुख यांची कविता सादर झालेली आहे। महात्मा गांधीजी यांचा त्यांनी जीवन प्रवास या कवितेतून सादर केला। ही अतिशय जुनी कविता आहे। त्या काळामध्ये शाळांमध्ये मुलांकडून ही कविता म्हणून घेतली जायची। अशी ही कविता आहे। वेळेनुसार कालानुसार बदलत जातं आणि काही गोष्टी मागे पडतात आणि नाविन्य स्वीकारत जातो। तशातले काही गोष्टी आहेत। तर मी पुनश्च सगळ्यांचे स्वागत करते। सगळ्या कवींना आज कवी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण काव्यरंग 8 देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत। आता पुढची कविता घेत आहे श्रीमती वसुधा देशपांडे यांची। सुरेश भट यांची ही कविता आहे। ही अतिशय सुंदर कविता आहे, सगळ्यांनाच आवडणारी अशी कविता वसुधा देशपांडे यांनी खूप सुंदर पद्धतीने सादर केलेली आहे। ऐका तर श्रीमती वसुधाताई देशपांडे यांची सादर केलेली कविता। नमस्कार, मी वसुधा देशपांडे, औरंगाबाद। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी। आजच्या जन्मभूमीबद्दलच्या अनेक कविता, अनेक गीते आपण सर्वच जण लहानपणापासून शिकत आलो, गात आलो, ऐकत आलो। पण त्यातले एखादे गीत आपल्या अंतरंगात कायमचे बसून जाते। मराठी बालभारती इयत्ता 8वी मध्ये शिकलेली कविवर्य सुरेश भट यांची ही कविता अशीच माझ्या मनाला भावली। मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गौरवपूर्ण रीतीने सुरेश भटांनी ती साध्या सोप्या पण आपुलकीने ओथंबलेल्या शब्दात रचलेली आहे। आज ती मी तुमच्या समोर सादर करणार आहे। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे
अजूनी ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना आता हळूच पाना आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्या मुळे या जन्मास अर्थ आला जन्मास अर्थ आला गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी बनते प्रयाग काशी आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी गेली भिजून वाणी गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे हे सूर्य चंद्र तारे हे सूर्य खूप सुंदर सादरीकरण केलेलं आहे वसुधाताईंनी. खूप छान वसुधाताई. आता मी पुढची कविता घेते जी आहे डॉक्टर बकुळ देशपांडे यांची, गदिमा यांची आहे. तर त्या काळामध्ये अनेक कवी समोर आले होते आणि स्फूर्ती देणारे देशभक्तीपर गीत ते सादर करायचे आणि त्यांचे गीत ऐकून त्या काळामध्ये अनेकांना स्फुरण चढायचं आणि ते स्वातंत्र्य संग्रामात देह झोकून द्यायचे. आणि हीच गोष्ट त्या काळामध्ये इंग्रजांना अगदीच आश्चर्यचकित आणि भयभीत करून टाकणारी होती. तर मी शेअर करत आहे डॉक्टर बकुळ देशपांडे यांची सादर केलेली कविता. नमस्कार, मी बकुल परत एकदा. उद्या भारताचा उत्सव, राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट. गदी मडगुळकरांनी एक छोटीशी एक सुंदरसं असं एक वर्णन केलं आहे. जसं जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरचं आहे, ते आपण शब्दात नाही सांगू शकत. त्याने छोटंसं एक राष्ट्राचं वर्णन केलं आहे. हे राष्ट्र देवतांचं, हे राष्ट्र प्रेषितांचं. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. धीर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नको निराशा थोड्या पराभवाने, येथे नको निराशा थोड्या पराभवाने, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. ह्या देश स्तन्य प्याला गीताख्य अमृतांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे वंदे मातरम. मातरम वंदे. जय हिंद, जय भारत. खूपच सुंदर. तर आतापर्यंत आपण 3 कविता आणि गाणे ऐकले. तर रंजना देशमुख यांची पहिली कविता होती. रंजना देशमुख, आपण आपल्या कवितेबद्दल थोडंसं बोलावं अशी मी विनंती करते तुम्हाला. रंजना देशमुख. रंजना देशमुख जैन आहेत का? ओके, मी पुढची कविता घेते. पूर्ण भारत, मग तो कोणताही प्रांत असो, कोणतंही स्टेट असो, काही असो, पूर्ण भारत अगदी पेटून उठला होता स्वातंत्र्यासाठी. आणि मग त्याला भाषेचं कोणतंच बंधन नव्हतं, शब्दांचं बंधन नव्हतं. फक्त स्फुरण देणारी कविता ऐकली की सगळेजण आपलं देह सोडून संग्रामात उभं राहायचे. तर ह्यामध्ये बंगालचे रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या कविता त्या काळामध्ये अनेकांना प्रेरित करणारे होते आणि शिक्षित करणारे होते. तर एकला चलो रे, एकला चलो रे ही कविता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर काही जर नवीन करत असेल तर आपण म्हणतो की एकला चलो रे, तुम्ही सोबत येत नाही तर काही हरकत नाही, पुढे चला, येणारे येतच राहणार आहेत. चांगलं काम करतायत तर पुढे व्हा, भिवू नका, अशी ह्या कवितेचा भाग आहे. तशीच एक बंगाली कविता आपल्या समोर अर्चना लालसरे सादर करीत आहेत. तर सादर आहे अर्चना लालसरे यांची ही बंगाली कविता. नमस्कार, मी अर्चना लालसरे. यावेळेला काव्यरंगामध्ये एक बंगाली स्वतंत्र गीत सादर करणार आहे. हे जे बंगाली गीत आहे ते D.L. रॉय यांनी लिहिलेलं आहे. ऐका. धनो धान्ये पुष्पे भौरा আমাদের বসুন্ধরা, তাহার মাঝে আছে দেশেক সকল দেশের সেরা, ও সে স্বপ্ন দিয়ে তৈরি সেজে স্মৃতি দিয়ে ঘেরা। এমন দেশটি কোথাও খুঁজে পাবে না কো তুমি, সকল দেশের রানী সেজে আমার জন্মভূমি, সেজে আমার জন্মভূমি। চন্দ্র সূর্য গ্রহ তারা কোথায় মন উজাল ধারা, কোথায় মন খেলে তড়িৎ এ মন কালে মেঘে, তারা পাখির ডাকে ঘুমিয়ে পড়ে, পাখির ডাকের জাগে। এমন দেশটি কোথাও খুঁজে পাবে না কো তুমি, সকল দেশের রানী সেজে আমার জন্মভূমি, সেজে আমার জন্মভূমি। ही बंगाली कविता अर्चना लालसरे यांनी आपल्या समोर सादर केलेली आहे. तर आपल्याकडे रंजना देशमुख, आपण कविता सादर केली त्याच्याबद्दल बोलू इच्छिता? सर, आतापर्यंत झालेल्या कवितेंवर आपण काही मत व्यक्त करावं. हा, रंजना देशमुख. हा, मी बोलते. हा, ही बोला. कविता आहे ना 50-60 वर्षापूर्वीची आहे आणि शाळेमध्ये म्हटलं जात होते ही.
आणि हे गाणं एवढं मोठं आहे तरी मी आपल्या लिमिट मध्ये बसण्यासाठी टाइम मध्ये थोडस 3 कडवेच म्हटलं. खूप छान म्हटलंय तुम्ही. आणि हे हा. जुनं काव्य सादर करण्या आणि आम्हाला इंट्रोड्यूस करण्याबद्दल जुनं आहे आणि सगळ्यांच्या ऐकण्यात यावं म्हणून मी हे 3 कडवे सादर केले. तुमच्यामुळे आम्हाला एवढं जुनं काव्य ऐकायला भेटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सर, थँक्यू. आतापर्यंत आपल्या कविता सादर झालेल्या आहेत, त्याच्यात एक बंगाली कविता होती. या सगळ्या कवितेबद्दल आपण सारांश बोलावं. पहिलीच कविता रंजना देशमुख यांची झाली आहे. महात्मा गांधीवर त्यांची कविता होती. आणि कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी सारख्या विषयानं होणं म्हणजे हे अतिशय चांगलं लक्षण आहे खरं म्हणलं तर. त्यांनी जी कविता सादर केली ती तर आहेच. महात्मा गांधी हा विषयच इतका गहन आणि खोल आहे की त्याच्यावर जितकं बोलावं तितकं कमी आहे, किंवा जितकं काव्य त्यावर तयार होईल तितकं सुद्धा कमी आहे. आणि आपल्या देशातल्या लोकांनी भरपूर केलेलं आहे. त्यांनी जी कविता सादर केली आहे ती खूप खूप पूर्वीची आहे. त्याच प्रकारे आता महात्मा गांधी या विषयाबद्दल बोलायचं म्हणलं तर आईन्स्टाईनने एकदा म्हटलेलं आहे की या जगामध्ये महात्मा गांधी ज्या पद्धतीनं वागले किंवा राहिले तर अशा प्रकारचा माणूस होऊन गेला हे जर कोणी 100 वर्षानंतर म्हटलं तर कोणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही की इतका साधा माणूस एका देशाला इतका स्वतंत्र लढण्यासाठी इतकं काही कष्ट करू शकतो आणि इतका साधा राहू शकतो. आणि त्याच प्रकारचं तेव्हाच एक असंच एक गाणं पुन्हा फारच छान होतं की त्यांनी या अहिंसेचं तत्व त्यामध्ये आणलं होतं. आणि त्यावर एक गाणं जुन्या हिंदी सिनेमामध्ये होतं बघा, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपती राघव राजा राम. अतिशय छान वर्णन आणि रंजनाताईंनी ते अतिशय छान पैकी सादर केली. धन्यवाद. नंतरची कविता होती वसुधा देशपांडे यांची. ते तर काय सुरेश भटांची कविता होती. शब्द उत्कृष्ट होते आणि त्यांचं सादरीकरण हे काय आता चांगलंच आहे. आयुष्यभर त्यांनी ज्ञानदानाचं पुण्य काम केलेलं असल्यामुळे कशा प्रकारे ते प्रेझेंट करावं हे त्यांना पूर्ण माहिती आहे. त्याबद्दल मी जास्त काही सांगण्याची गरज नाही, सर्वांना ते जाणवलंच असतं. त्यानंतर झाली डॉक्टर बकुळ देशपांडे यांची कविता. त्यांनी ते गदी माडगुळकरांचं हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे ही कविता किंवा हे गीत सादर केलंय. हे गीत खूप जणांनी ऐकलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या चालीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी जी सर्वसाधारण चाललेली घरकुल नावाच्या एका चित्रपटामध्ये होती त्या प्रकारचं अजून याला एक वेगळी चाल सुद्धा असलेलं आणि एक कोरस मध्ये असणारं हेच गाणं रेडिओवर सुद्धा बऱ्याच वेळेस ऐकायला मिळू शकतं. फक्त मला डॉक्टर बकुळ देशपांडेंना एक फक्त सांगायचं आहे, आता ते कविता होऊन गेली आहे पण त्यांनी जे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आणि हा चंद्र सूर्य नांदो असं जे म्हणलेलं आहे तर त्याला माझं ऑब्जेक्शन आहे. तर ते हा चंद्र सूर्य नाहीये तर ते आ चंद्र सूर्य आहे. अला काना आ चंद्र सूर्य. कारण आ चंद्र सूर्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही आजीवन आमरण अशा प्रकारचे शब्द ऐकले असतील बघा. आजन्म मी सेवा करीन. आजन्म म्हणजे काय, जोपर्यंत माझा जन्म आहे तोपर्यंत. आजीवन जीवनभर. आमरण उपोषण असतं की मरण येईपर्यंत उपोषण. तर आ शब्द आहे तो हा नाहीये. तसंच त्यांची एक ओळ म्हणायची राहून गेली की ते येथे नको निराशा थोड्या पराभवाने आणि त्याच्यानंतर पार्थास बोध केला येथेच माधवाने. अशा प्रकारची ओळ ती म्हणायची त्यांची राहून गेली कदाचित. हा तर ठीक आहे पण काही हरकत नाही. त्यांनी आवाज त्यांचा खूपच छान आहे, खडा आवाज आहे आणि त्या चांगल्या प्रकारे साध्य. अर्चना लालसरे यांनी बंगाली कविता सादर केली. आता ती आपल्याला म्हणजे त्याच्या शब्दाचा जर विचार केला तर ती चांगलीच झाली असं म्हणावं, कारण आपल्याला मुळात बंगाली समजतच नाहीये. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने ती सादर केली ते अतिशय उत्कृष्ट आहे. छान सादरीकरण, फारच छान वाटलं.
ओके, यू कॅन थँक्यू थँक्यू सो मच सर. आणि बंगाली भाषा अशी आहे की वळत नाही, पटकन म्हणता येत नाही, तर त्यांनी त्या खूप सुंदर पद्धतीनं आणि सॉफ्टली म्हणली, असं वाटतं की त्या नेहमी काही प्रॅक्टिस करतात अशा पद्धतीनं म्हणली. आणि दुसरं म्हणजे आपण इथं कविता आस्वाद घेत नाही तर सरांकडून आपल्याला खूप काही ऐकायला भेटतं, ज्ञान रंजन सुद्धा होतं आपलं. तर थँक्यू सो मच सर की तुम्ही ह्या गोष्टी पण आम्हाला सांगून खूप काही आमच्या ज्ञानात भर पडते, काही नॉलेज भेटतं आपल्याला आणि काही सुधारणा पण करायला भेटतं नक्कीच. कारण मागच्या वेळेस सुद्धा खूप जण कवींनी म्हटलं की सरांच्या जे सांगणं असतं, Hello? समीक्षण असतं, त्याच्यामध्ये आम्हाला रिजॉईन करावं लागेल. रिजॉईन करावं लागेल. बरोबर आहे. तर आपल्याला आता रिजॉईन करावं लागेल. तर मी तेच म्हणत होते की फक्त हा कविता रंजनाचा नाही तर ज्ञानरंजनांचा पण हा कार्यक्रम आहे. आपल्याला खूप काही माहिती भेटते, कसं सादरीकरण करावं आणि एक निखळ आनंद सुद्धा भेटतो. तर आपण जॉईन होऊया लगेच.